ईटीव्ही भारतमध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेत राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सडकून टीका। कायदेतज्ञ असीम सरोदे आणि अनिल परब यांनी नार्वेकरांच्या निकालाची पुराव्यासहित केली चिरफाड। उद्धव ठाकरे आता थेट जनतेच्या न्यायालयात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खासदार संजय राऊतांवर टीका। म्हणाले, मी मूर्खांना उत्तर देत नाही। उद्धव ठाकरेंची सेना कोट्यावधी हिंदूचा अपमान करत असल्याचा फडणवीस यांचा दावा। राम मंदिर मुद्द्यावरून संजय राऊतांनी भाजपावर केली होती टिप्पणी। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक। मी विकलो जात नाही हे सरकारचं दुखणं। मी मेलो तरी माझ्या अंत्यविधीला येऊ नका, पण माझे विचार मरू देऊ नका। समाजाला जरांगे पाटलांनी घातली भावनिक साथ। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर। 365 एकर जागेवर उभारलेल्या गृह प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण। आठवडाभरातील पंतप्रधानांचा दुसरा महाराष्ट्र दौरा। इंडिगोनं प्रवाशांना मुंबई विमानतळावर धावपट्टी शेजारीच बसवून दिलं जेवण, नंतर मागितली माफी। गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात तांत्रिक अडचण आल्याने मुंबईत केलं होतं लँडिंग। राजधानी दिल्लीत दाट धुक्यामुळे तब्बल 17 विमानांची उड्डाणं रद्द, तर 30 विमानांच्या उड्डाणांना उशीर। दाट धुक्याचा रेल्वे सेवेलाही फटका। अनेक रेल्वे उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांना सहन करावा लागतोय मनस्ताप। राहुल गांधींची राम मंदिरावरून भाजपावर टीका। म्हणाले, धर्माचा फायदा मला घ्यायचा नाही, मी त्यात इंटरेस्टेड नाही। राम मंदिराचं उद्घाटन हा संघ आणि मोदींचा राजकीय कार्यक्रम असल्याचा केला आरोप। आयसीसी डिसेंबर प्लेयर ऑफ द मंथची घोषणा। भारताच्या दीप्ती शर्मानं जिंकला पुरस्कार, तर पुरुषांमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं मारली बाजी। अभिनेता धनुषनं कुटुंबासोबत साजरा केला पोंगल। पारंपरिक वेशातील फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा। संक्रांतीच्या दिवशी तामिळनाडूत पोंगल सण अतिशय पारंपरिक पद्धतीनं केला जातो साजरा। न्यूज टाइम मध्ये इथेच थांबूया। लेटेस्ट अपडेटसाठी लॉग इन करा etvbharat.com।